वतीने 9 ऑगस्ट रोजी ही संविधान जागर यात्रा ज्या ठिकाणी परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला स्पर्श करून जो शोषित आणि वंचित घटकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं, तर त्या पवित्र अशा क्रांतिभूमी महाड येथून की जिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याचा पाण्याचा अधिकार सर्व शोषित बहुजन समाजाला प्रदान केला, तर त्या अशा पवित्र अशा महाडच्या भूमीतून ही संविधान जागर यात्रा निघालेली आहे। आणि त्यानंतर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आहे, तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुजरा करून ही संविधान जागर यात्रा पश्चिम महाराष्ट्र आणि आता ही मराठवाड्यात परभणी शहरामध्ये आलेली आहे। ही संविधान जागर यात्रा 6,500 किलोमीटर प्रवास करणार आहे। महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ही संविधान जागर यात्रा प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये जाऊन जो एक फेक नरेटिव्ह काही दिवसांपासून सेट केला जात होता की भारतीय संविधान बदललं जाणार आहे, कुठंतरी मनुष्य राज्य येणार आहे, अशा ह्या ज्या अफवा पसरवल्या जात होत्या त्याला खोडून काढण्यासाठी ही संविधान जागर समिती संपूर्ण महाराष्ट्रात संविधानाचा जागर करत आहे। कारण आता हे येणारं वर्ष संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे, 75वं वर्ष आहे। आणि मी या ठिकाणी या संविधान जागर समितीच्या एक संयोजक म्हणून या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो की या संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, हे सक्षम आहे, समर्थ आहे, चिरंतन आहे। कोणाचाही बाप हे भारतीय संविधान बदलू शकत नाही। आणि ही संविधानप्रेमी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद जर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर त्याचा हात उकळून टाकण्याची क्षमता ही जय भीम जी शक्ती ठेवते, हीच या ठिकाणी मी जाहीर करू इच्छितो। सर्वांना जय भीम।